नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडकी बहीण योजना जी आहे त्यांच्यासाठी आलेली लेटेस्ट अपडेट काय आहे नेमकं. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर जर सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, बघूया लाडकी बहीण योजनेबद्दल काय सर्वात मोठी बातमी आनंदाची आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. योजनेच्या पडताळणीबाबत शिंदे शिवसेनेकडून सरकारची भूमिका जी आहे ती स्पष्ट झालेली आहे. नेमकं काय आहे चला बघूयात. तर ह्यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला शपथविधीनंतर प्रसारमाध्यमांची बातचीत केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. यावेळी फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत. तसेच या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपये हप्ता देणार आहेत. यात आता अर्थसंकल्पाचा त्यात विचार आम्ही करू. आपले आर्थिक स्तोत्र चॅनलचाही झाल्यानंतर हे करणं शक्य आहे. निवडणुकीपूर्वी प्रचार काळात आम्ही जी आवश्यक आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं आम्ही पूर्ण करू. त्यासाठी ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आधी करणार आहेत. स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणीबाबत बोलले जाते त्याबद्दल इतकंच सांगेन की निकषाबाहेर कुणी योजनेला लाभ घेतला असेल किंवा काही तक्रारी आल्या असतील तर त्यावर आमचं लक्ष असेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केल्यानंतर काही काळाने योजनेच्या पहिल्याच टप्प्यात असं लक्षात आलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही निकष बसत नाहीत. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या निकषाच्या बाहेर काही बहिणी आढळल्यास तर त्यांच्यावर पुनर्विचार होईल, परंतु सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही. या योजनेतील अर्जाची पडताळणी केली जाईल अशी चर्चा आहे. त्यातच फडणवीसांनी देखील पडताळणीचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं जाऊ लागलं की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करून त्यापैकी अनेक महिलांचा अर्ज बाद होईल. मात्र यावर आता शिवसेना शिंदे सरकारची भूमिका स्पष्ट झाली आहे. शिवसेना प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. याचा अर्थ असा होत नाही की या योजनेतील पात्र महिलांना बाद केलं जाईल. त्यांनी एवढंच सांगितलं आहे की जी चुकीचे दस्तावेज देऊन कोणीही या योजनेचा लाभ घेऊ नये, कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये एवढंच त्यांनी सांगितलं. आणि हाच त्या पडताळणीमागचा उद्देश आहे. ज्यांना अर्ज वैध आहेत, ज्यांच्या दस्तावेज वैध आहेत त्यांना कुठलीही गद येणार नाही. तर मित्रांनो, ही जी आहे ती सर्वात प्रथम मोठी अपडेट होती जी लाडकी बहीण योजनेबद्दल आलेली आहे व सरकारची पण भूमिका यांनी यातून स्पष्ट केलेली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये पात्र असाल तर नक्कीच तुमचा जो काही लाडकी बहीण योजनेचं पैसे असतील ते नक्कीच तुमच्या अकाउंटला येऊ शकतात. मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता इंडिया न्यूज अपडेटला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअरसुद्धा करा.